पंढरपुरातील भक्तनिवास शिरोळ तालुक्यातील वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरेल. आमदार यड्रावकर. गोसरवाडच्या वारकऱ्यांचा पुढाकार. पंढरपुरात हक्काच्या जागेवर भक्तनिवासाचे भूमिपूजन. शिरोळ तालुक्याला संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. गावागावातून भजन, कीर्तन, दिंडी आणि वारीची परंपरा आजही श्रद्धेने जपली जाते. या परंपरेचा वारसा पुढे नेत गोसरवाडच्या वारकऱ्यांनी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे हक्काची जागा घेऊन भक्तनिवास उभारण्याचा घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे. हा भक्तनिवास शिरोळ तालुक्यातील वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार असून त्यासाठी माझ्याकडून 1 लाख रुपयांची देणगी देत आहे. तसेच CSR फंडातूनही या भक्तनिवासासाठी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून यापुढेही आवश्यक ते सहकार्य करू, असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. गोसरवाड तालुका शिरोळ येथील विठ्ठल रखमाई सहज सेवा ट्रस्टच्या माध्यमातून पंढरपूर येथे 3 गुंठ क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या भक्तनिवासाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी उत्साहात पार पडला. या प्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते. आषाढी पायदिंडी सोहळ्याचे यंदा 26वे वर्ष असून गोसरवाडच्या वारकरी संप्रदायाने प्रथमच पंढरपूर येथे स्वतःची हक्काची जागा घेऊन भक्तनिवास उभारण्याचा उपक्रम हाती घेतला. यावेळी आमदार यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील वारकरी परंपरेचा गौरव करीत शिरोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये वर्षानुवर्ष भजन, कीर्तन, हरिपाठ, दिंडी सोहळे आणि आषाढी कार्तिकी वारीची परंपरा सुरू आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अध्यात्मासोबत सामाजिक एकोपा आणि बंधुभावाची शिकवणही गावागावात रुजवली जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिरोळ तालुक्यातील वारकरी दरवर्षी मोठ्या संख्येने पंढरपूरच्या वारीत सहभागी होतात. गोसरवाड येथील दिंडीनेही गेल्या 26 वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू ठेवलेली आहे. वारी दरम्यान पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांच्या निवासाची अडचण लक्षात घेऊन भक्तनिवास उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील वारकऱ्यांसाठी हे भक्तनिवास केवळ निवासाची सुविधा नसून त्यांच्या वारकरी परंपरेचे पंढरपूरमधील कायमस्वरूपी केंद्र ठरणार असल्याचं यड्रावकर यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनीही भक्तनिवासासाठी आवश्यक ते सहकार्य करणार असं आश्वासन दिलेलं आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रणिती भालके यांनीही या उपक्रमाचं स्वागत करून आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जिल्हा परिषद सदस्या उत्तरादेवी शिंदे, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब वनकोरे, अविनाश पाटील, विजित सिंह शिंदे सरकार, सरपंच साहेबराव साबळे, कासेगावच्या सरपंच शोभाताई भोसले, कासेगावचे ग्रामसेवक सुजाता भोसले, सिद्धराज शिंदे सरकार, गोसरवाड येथील विठ्ठल रखमाई सहज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष कल्लाप्पा पुजारी, उपाध्यक्ष बाबासाहेब पुजारी हे सर्व संचालक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, पॉलिटिक्स न्यूज, मिरज.